बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भातली। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। आझाद मैदानामध्ये भर पावसामध्ये आंदोलकांची घोषणाबाजी सुरू आहे। भर पावसात सुद्धा आंदोलक आझाद मैदानावरती आता ठाण मांडून उभे आहेत। मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही असा एकच एल्गार जो आहे तो आता या आंदोलकांनी दिलेला आहे। सध्या आझाद मैदानावरती पाऊस बरसतोय आणि या पावसात सुद्धा मराठा आंदोलक ठाम आहेत। आपण पाहतोय जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि या आंदोलनावरती अजून सुद्धा मराठे ठाम आहेत। जोपर्यंत आरक्षण घेतलं जाणार नाही तोपर्यंत माघार नाही असा एकच एल्गार जो आहे तो आता संतप्त आंदोलकांनी दिलेला आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे, पाऊस बरसतोय, आझाद मैदानावरची परिस्थिती काय आणि थोड्या वेळापूर्वी सीएसएमटी परिसरामध्ये सुद्धा या आंदोलकांनी रास्ता रोको केलेला होता, तिथली सुद्धा काय परिस्थिती आहे, काय सांगशील? नक्कीच जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आजचा आंदोलनाचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि त्यासाठी जर पाहिलं गेलं तर अनेक ठिकाणून जो आहे तो मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आता मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। सीएसटी परिसर असं महानगरपालिका असेल या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने जे आहे ते मराठा समाज आहे। तर मी सध्या आता आझाद मैदानावरती आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो वरून जो आहे तो पाऊस देखील सुरू आहे। या पावसामध्ये जे आहे ते तरुण जे आहे ते यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही जण छत्री घेऊन आहेत, वल्ले चिंब होऊन जे आहे ते आता ऊन वारा पाऊस या कुठली जे आहे न करता आता या ठिकाणी जे आहे ते मराठा समाज या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नावाच्या घोषणाबाजी जी आहे ते या ठिकाणी दिली जात आहे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याची भूमिका जी आहे ती आता मनोज जरांगे पाटील यांच्यासह या ठिकाणी असणाऱ्या मराठा समाजाने घेतल्याची पाहायला मिळते। आणि या ठिकाणी जे आहे ते भर पावसामध्येच आपण पाहत आहे की या परिस्थितीमध्ये या ठिकाणी मराठा समाज जो आहे तो राहत आहे। आपण जर पाहिलं गेलं तर काही दिवसापूर्वी आषाढी वारीची आहे ती निघत असतील, त्यामध्ये वारकरी जे आहेत ते अशा पद्धतीने पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जात असतात। मात्र तशाच पद्धतीने आता मराठा आपला हक्क घेण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। वरून पाऊस सुरू आहे, त्या पावसामध्ये देखील आता तरुण जे आहे ते आझाद मैदानामध्ये आहे। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या घोषणाबाजी करत आहे, कारण जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नसल्याचं म्हणत आहे। सध्या जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि वैद्यकीय टीम देखील या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मनोज जरांगे पाटील यांची तपासणी देखील या ठिकाणी केली जात आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि त्यांनी अनेक वेळा वारंवार उपोषण देखील केल्यामुळे त्यांचं अशक्तपणा ताबडतोब येतोय। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती मागील काही दिवसापासून रात्रीपासून जर पाहिली तर खालवलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आता वैद्यकीय टीम जी आहे ती दाखल झाली आहे। त्या मनोज जरांगे पाटील यांची तपासणी जी आहे ते करत आहेत आणि उपचार घेण्याचा सल्ला देखील आता मनोज जरांगे पाटील यांना दिला जात आहे, परंतु उपचार घेण्यासाठी त्यांनी थेट नाकार दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याच पद्धतीनं जे आहे ते आता तपासणी देखील त्या ठिकाणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहिलं गेलं तर मोठ्या संख्येने जे आहे ती तरुणाची ओरड होती की या ठिकाणी सोयी केली जात नाही, मात्र सध्या आता मराठा समाज हा मुंबईत आला आणि त्यांची गैरसोय होत आहे असं समजतं जातं। ग्रामीण भागातून थेट या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर जेवण देखील पुरवठा केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आझाद मैदानावरती मोठ्या संख्येने गर्दी आहे आणि आज जर पाहिलं गेलं तर रविवार आहे, रविवारच्या दिवशी सुद्धा अनेक नागरिक जे आहेत ते नोकरदार वर्ग जो आहे तो देखील मुंबईच्या दिशेने कूच करत आहे, कारण 2 दिवस सुट्टी असणाऱ्या या 2 दिवसासाठी थेट आज मुंबईमध्ये येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सिद्धेश, विजय, पण आपण जर एक गोष्ट प्रामुख्याने बघायची झाली तर जरांगेंच्या मागण्या या सरकारपर्यंत अजून सुद्धा पोहोचलेल्या आहेत, मात्र सरकार याच्यावरती तोडगा काढतच आहे। परंतु जरांगेंच्या आंदोलनामध्ये जे काही आंदोलक सहभागी झालेले आहेत त्याचा सर्वाधिक टक्का हा मराठवाड्यातून आलेल्या या सगळ्या आंदोलकांचा आहे। त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता तर बरं झालं असतं, कारण आता जसं जरांगेंनी पहिल्या दिवशी आले होते तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की मुंबईकरांना, सर्वसामान्य मुंबईकरांना नाराज करू नका, त्यांची गैरसोय होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं। पोलिसांवरती याचा सगळा ताण येणार नाही, मात्र आज मराठी ऐकत नाहीयेत। मराठ्यांनी आता पुन्हा एकदा सीएसएमटी जाम केलेली आहे, रास्ता रोको केलेला आहे। त्यांच्या काय भावना आहेत? नक्कीच जर पाहिलं तर मराठा समाज जो आहे तो मुंबई सर्वाधिक झालेला आहे, मराठवाड्यातील देखील झालेला आहे, मात्र पोलीस प्रशासनाला त्रास होणार नाही असं देखील भूमिका जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला घेतल्याची पाहायला मिळाली होती। आणि सर्वाधिक आपण या ठिकाणी जे आहे ते काही मराठा समाज जो आहे तो आलेला आहे, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। कुठून आलेत, काय म्हणता, बोला की. काय मागणं आहे?
मागणी आमच्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आमची प्रमुख मागणी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. हे आमची प्रमुख मागणी आहे. आणि वरून पाऊस चालू आहे, पावसामध्ये उभा. हे बारामती तालुक्यातील काटेवाडी आमचं गाव, तिथून आलोय आम्ही. पाऊस पावसात दाराशी ऊन आलो आम्ही. आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ती बी ओबीसी मधूनच पाहिजे. मराठवाड्यामध्ये सातत्याने दुष्काळ भाग ओळखला जातोय. आता सध्या मुंबईमध्ये फुल पाऊस चालू आहे. कसा आनंद घेताय? कारण तुम्ही आता काही मिनिटापूर्वी नाचत होता. पाऊस असतो, थोडा थोडा पाऊस असतो. आम्ही पावसाला काही घाबरत नाही. आम्हाला सर सकट आरक्षण पाहिजे म्हणून आम्ही पावसात काही लोटा बी घालू इथे. आम्ही काय पण करू, आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि आरक्षण देवेंद्र फडणवीस लवकरात लवकर आम्हाला आरक्षण द्यावे. आणि मराठ्यांनी दिल्लीवर राज्य केले, मुंबईवर तर करणारच आम्ही. शेतकऱ्याची स्टील बॉडी पावसाला घाबरत नाही, उन्हाला घाबरणारा नाही. फक्त आरक्षण घेऊनच जाणार. 15 दिवस लागूत, 8 दिवस लागूत. आपण जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहे ते मराठा समाज थेट पावसामध्ये उभा आहे. आणि या पावसाने आम्हाला काही होत नाही, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही पाठीमागे जाणार नसल्याची खरंय. प्रतिक्रिया जी हो, आहे ती आता हो. ह्या मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्रातून आलेले तरुण जे आहेत ते नक्कीच. देत असल्याचे पाहायला मिळत आहे. नक्कीच धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल.